पण या प्रवासात दोन ट्विस्ट आले। ते दोन ट्विस्ट पुढे समजतीलच। हे कशामुळे ट्रॅफिक झाली तरी हे रॉंग साइड आले ना, हां त्याच्यामुळे पुढे जाम आहे। हे रॉंग साइड मुळे ना आता कुठेतरी ही लाईन मोकळी झालेली आहे। ही डाव्या बाजूने रॉंग एंड मध्ये एंट्री मारली। चला 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 साहेब, त्यांना येऊन देऊ नका। चला चला सर चला। मित्रांनो, याच्यावर चढायचे आणि हा वॉटरफॉल बघायचा आहे। अशोका वॉटरफॉल वैतरणा नदीजवळ निसर्गाच्या कुशीत वसलेला एक सुंदर वॉटरफॉल म्हणजे अशोका वॉटरफॉल। गाडी इगतपुरीच्या अशोका वॉटरफॉलकडे धावू लागली, पण या प्रवासात दोन ट्विस्ट आले। ते दोन ट्विस्ट पुढे समजतीलच। खूप ट्रॅफिक आहे मित्रांनो, भयानक ट्रॅफिक मित्रांनो। जवळजवळ अर्धा तास आम्ही ट्रॅफिकमध्ये आहोत। ट्रॅफिक हा पहिला ट्विस्ट आणि दुसरा नंतर कळेलच। आता बघूया ट्रॅफिकमधून कधी मोकळं होतोय। सकाळचे 10:20 झालेत, 12पर्यंत पोहोचायचं टार्गेट आहे। आता बघूया किती वेळ लागतोय। जवळजवळ 52 किलोमीटर आहे इथून आपला स्पॉट। अजून किती वेळ लागेल ट्रॅफिकमध्ये काही सांगता येत नाही। जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरची ट्रॅफिक आहे। मी खाली उतरलोय आणि गाडी मागे आहे। हळूहळू पुढे जाऊन बघतो आपल्या हातून काय ट्रॅफिक सॉल्व होते काय बघतो। होणार तर नाही आहे, पण बघूया काय होतं। आपण वाशिममध्ये आहोत आणि ब्रिजचं काम चालू असल्यामुळे ही ट्रॅफिक आहे असं सांगितलं आहे गावकऱ्यांनी। गावकरी पण इथं उभे आहेत। माझ्या मागून बाईक येते, बाईकला जागा देऊया। साहेब, ट्रॅफिक कुठपर्यंत आहे? हे कशामुळे ट्रॅफिक झाली तरी हे रॉंग साइड आले ना, हां त्याच्यामुळे पुढे जाम आहे। हे रॉंग साइड मुळे ना, असं म्हणजे काय याच्यामुळे नाही ना? रस्त्याला काम चालू आहे, खड्डे वगैरे रस्त्याला काम चालू आहे त्यामुळे, म्हणजे पुलाचं वगैरे काम चालू नाही असं काही नाही ना? पुलाचं आहे ना, वाशिंदा पुलाचं काम चालू आहे। हां, नाही पण तिथून पुढे असं काही प्रॉब्लेम नाही ना त्या साईडला? त्या साईडला नाही, आता हे रॉंग साईडला आल्यामुळे सगळं हे रॉंग साईडला आल्यामुळे ट्रॅफिक होते। मित्रांनो, कधी कधी आपली पण चुकी असते, आपण रॉंग साईडला गाडी टाकतो आणि त्यामुळे ही ट्रॅफिक जाम होते। तर शक्यतो लक्षात ठेवा की ट्रॅफिक होऊ नये, वाहतुकीचे नियम पाळा। त्या लोकांनी रॉंग एंट्री केली आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली आहे। ही जी आपल्या डाव्या हाताने जाते त्यांची रॉंग एंट्री आहे, त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली आहे। उजव्या हाताची ट्रॅफिक जाम झाली आहे या डाव्या हाताच्या रॉंग एंट्रीमुळे। मित्रांनो, या लाईननी त्या बाजूने जायला पाहिजे, पण हे मध्येच घुसलेले आहेत आणि त्यामुळे ह्या लाईनीला त्रास होतोय। आता कुठेतरी ही लाईन मोकळी झालेली आहे। ही डाव्या बाजूने रॉंग एंड मध्ये एंट्री मारली, त्यामुळे ट्रॅफिक जाम झाले मित्रांनो। आता हा टोटली रस्ता मोकळा आहे, पण या गाड्या जेव्हा क्रॉस होतील तेव्हा मग त्या मागच्या गाड्या पुढे येतील। चला 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 साहेब, त्यांना येऊन देऊ नका। चला चला सर चला 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 चला, तिकडेच थांबवा। चला चला, येस येस, थँक्यू थँक्यू। चला 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 मित्रांनो, थोडीफार ट्रॅफिक आपण मोकळी केली, अजून पुढे अडकायला नको। चला चला, लेफ्टला जाऊ नका, लेफ्टला जाऊ नका, लेफ्टला जाऊ नका, रॉंग एंट्री मारू नका, रॉंग एंट्री मारू नका। एका पाठोपाठ एक अशा अनेक गाड्यांनी रॉंग एंट्री मारल्यामुळे ट्रॅफिक जाम झाली होती आणि आम्ही पाऊण तास लेट झालो होतो। आणि अशा चुकीमुळे किती जणांना त्रास होतो हे आपण पाहिले। गाडीने ट्रॅफिकमधून बाहेर पडून मोकळा श्वास घेतला होता, म्हणजेच गाडीने वेग घेतला होता। कसारा घाट पूर्ण न चढता अशोका वॉटरफॉलला जाण्यासाठी जव्हार फाट्याच्या बाजूने वळावे लागते। बोगदा पार केला आणि गाडी अशोका वॉटरफॉलच्या दिशेने धावू लागली। याच रस्त्याने पुढे हरिहर फोर्टला सुद्धा जाता येते। हरिहर फोर्टच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिला क्लिक करून तुम्ही हरिहर फोर्टचा व्हिडिओ बघू शकता। मित्रांनो, इथून अशोका वॉटरफॉलला टर्न मारायचा आहे। चलो।
जवळ आलेलो आहे. किती रुपये? 50 रुपयाची पावती. काय म्हणतात? काय म्हण? धबधबा बंद आहे, वरून दिसतो फक्त. मग आत नाहीये. जो मेन गेट आहे ना हा. तो सध्या बंद आहे किंवा पाऊस जास्त असल्या कारणामुळे. मग अशा रीतीने मित्रांनो अशोका वॉटरफॉल बंद ठेवला आहे. आणि दुसरा ट्विस्ट म्हणजे वॉटरफॉल बंद. मेन गेट बंद ठेवलं आहे मित्रांनो. अशोका वॉटरफॉलचं गेट बंद ठेवलं आहे. पंधरा ते 30 तारखेपर्यंत बंद आहे. आणि आपल्याला मित्रांनो तिथं खाली जाता येणार नाही. मित्रांनो इथं पार्किंग आहे, गाड्या येत आहेत पण त्यांना माहीत नाहीत चालू आहे का बंद आहे. इथे चढून सगळे बघतायत, आपणही बघूया. दिसतोय वॉटरफॉल? वॉटरफॉल दिसतोय का? ओहो क्या दिख रहा है यार. अरे ते लोक धुत आहेत तिकडे. मित्रांनो याच्यावर चढायचे आणि हा वॉटरफॉल बघायचा आहे. आणि अशा तऱ्हेने मित्रांनो हा वॉटरफॉल आहे. मस्त आहे मित्रांनो वॉटरफॉल. मित्रांनो एक कंपाऊंड लावलंय आणि या कंपाऊंडच्या बाहेरून आपल्याला वॉटरफॉल बघायचा आहे. बेटा कौन सा वाटरफॉल है ये? पता नहीं. तो मालूम नहीं कौन सा वाटरफॉल है? मम्मी पापा ने बताया नहीं? अरे फिर अभी ये क्या देख रहे हो? फिर कुछ समझ में नहीं आ रहा. कुछ समझ में नहीं आ रहा है. नाम नहीं खबर. क्या नाम है? अशोका वाटरफॉल. लेकिन लगता नहीं ये वाटरफॉल है. क्या बात कर रहे हैं? हाँ इतने दूर से अपन देख रहे हैं तो नहीं लग रहा है. तो भी नहीं लगता. मस्जिद से देखेंगे ना तो भी. मित्रांनो आपण लांबून बघतोय तिकडे धुणं धुत आहेत पण ते वरच्या बाजूला आहे आणि पाणी खूप आहे त्यामुळे शासनाने बंद ठेवला आहे. असं कंपाऊंडच्या बाहेरून आपल्याला वॉटरफॉल बघावा लागतोय. काय करणार मित्रांनो, सुरक्षता महत्त्वाची आहे. बघूया आपण ड्रोन उडून आपल्याला जवळून बघता येतो का. अशोका वाटरफॉल है. क्या वाटरफॉल का नाम क्या है? अशोका. यहाँ पे शाहरुख खान आया था कभी 2001 में आया था शाहरुख खान. इस वाटरफॉल को नाम दिया है अशोका वाटरफॉल उसके फिल्म के नाम से. समझ गए? हाँ. मित्रांनो पब्लिक उभे आहे, थोडे नाराज झालेत ते आणि एवढ्या लांबून आलेत पण त्यांना जवळ जाता येत नाही. सुरक्षितता असली पाहिजे. पाण्याला फोर्स आहे त्यामुळे पोलिसांनी गेट बंद ठेवले 30 ऑगस्टपर्यंत. और लगतो ना ती अभी दूर से नहीं लगतो ना ती नजदीक है तो भीगेंगे तो लगेगा हाँ वाटरफॉल में आहे करके. मित्रांनो मुलं नाराज झालेत पण करणार काय, सुरक्षितता महत्त्वाची आहे. जबरदस्त आहे मित्रांनो. वाव मित्रांनो वॉटरफॉल असा वर चढून बघावा लागतोय. बंद ठेवलेला आहे 30 ऑगस्टपर्यंत बंद आहे. 15 जून ते 30 ऑगस्ट अशी सूचना तिथे लिहिलेली आहे आणि तेव्हापासून वॉटरफॉल बंद आहे. मग असा वर चढून बघावा लागतोय. इथून पण थोडाफार दिसतोय ते तेवढंच बघून आपल्याला आनंद मानायचा आहे. आतमध्ये जाऊन देत नाही कारण की पाण्याला फोर्स खूप आहे त्यामुळे पोलिसांचंही शासनाचंही बरोबर आहे. त्यामुळे ते आत सोडत नाहीये. आपल्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे ते आत सोडत नाहीये. इथे उभं राहून आपल्याला वॉटरफॉल बघायचा आहे.
बाहेर पाऊस पडतोय आणि थोडासा मूड ऑफ झाला, पण शासनाचं पण बरोबर आहे, आपण रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे त्यांनी 30 तारखेपर्यंत बंद ठेवला आहे, 30 ऑगस्टपर्यंत. आता मॅगी आणि हे कणीस खाऊन आम्ही निघणार आहोत. बढिया आहे, 40 रुपयाचं आहे, ठीक आहे, इट्स ओके. इथं गावकऱ्यांना रोजगार नाही आहे, तर आपण भाव कमी जास्त न करता आपण त्यांची किंमत त्यांना दिली पाहिजे. बढिया एकदम. मित्रांनो, गावकऱ्यांना रोजगार हाच, बाकी दुसरा कोणताही नाही. आणि धबधबा हा वॉटरफॉल बंद ठेवला आहे, त्यामुळे त्यांचा रोजगार बंद झाला आहे. तर त्यामुळे काही आमच्यासारखे पर्यटक येतात, लागलंच तर खातात, नाही तर मग ते निघून जातात. थोडा नाश्ता केला आणि गाडी पुढच्या प्रवासाला वळवली. मित्रांनो, आपण आता डाव्या हाताला चाललो आहे. तिथं ब्रिज आहे आणि एक मंदिर आहे असं त्या गावकऱ्यांनी सांगितलं. अशोका वॉटरफॉलला भेट देऊन आम्ही डाव्या बाजूला वैतरणा डॅमच्या व्ह्यू पॉइंटकडे निघालो. वैतरणा डॅम व्ह्यू पॉइंट हा साधारण अशोका वॉटरफॉल पासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. गाडी 5 ते 10 मिनिटात पोहोचते. मित्रांनो, मस्तपैकी या बाजूला वॉटरफॉल आहे रस्त्यातच. हा पॉइंट वैतरणा नदीवर असलेल्या विहीगाव ब्रिजच्या बाजूला आहे. मित्रांनो, मागे आपण अशोका वॉटरफॉल बघून आलो आणि डाव्या हाताला वळालो इकडे येण्यासाठी. इथे वैतरणा डॅम आहे. डॅम आपल्या डाव्या हाताच्या साईडला आहे आणि इथं पूल आहे आणि मस्तपैकी एक सोय केली खाली जायची. तिथं जाऊया आपण. समोर मस्त गेट केलेलं आहे आणि इथं बसण्यासाठी जागा आहे. बाबांचं चहा वगैरे आहे इथे, आपल्याला चहा वगैरे घेता येतो. आणि ही समोर नदी आहे, ही वैतरणा नदी. आणि खाली मंदिर पण आहे म्हणे, ते मंदिर पण बघूया आपण. हां, हेच ते मंदिर. आपण तिथे जाऊया. तिथे जाण्यासाठी इथून असं खाली पायऱ्या उतरत इथे या मंदिराकडे जाता येतं. ही समोर मोठी नदी वैतरणा नदी आणि हा ब्रिज आहे. चला आपण इथे आतमध्ये जाऊया. आपण जवळजवळ नदीच्या जवळ आलोय. आपल्या वर ब्रिज आहे, आपण तिथून आलो. हा मोठा ब्रिज आहे. आणि खाली ही नदी आहे. मंदिर आणि मंदिराचा परिसर दगडी बांधकामामध्ये अतिशय सुंदर आहे. तर आपण तिथं वर उभे होतो, इथून खाली उतरत इथे इथपर्यंत आलो आणि ते हे महादेवाचं मंदिर आहे. चला दर्शन घेऊया. मंदिरात आपल्याला महादेवाची पिंड दिसते आणि त्यावर कलशाची धार. मंदिराचं बांधकाम काळ्या कुट्टे दगडातलं आणि वर पत्र्याचं छप्पर.
पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता. सतत बरसण्याचं काम त्याचं चालू होतं. पावसाने थोडी विश्रांती घेतली आणि हे सुंदर निसर्गाचे दृश्य आम्ही डोळ्यात साठवून परतीचा प्रवास सुरू केला. मित्रांनो, पावसाळ्यात या व्ह्यू पॉइंटला तुम्ही नक्की भेट द्या.